मी जेव्हा राज्यमंत्री पदाचा तुम्हाला राजीनामा द्यावा लागला, त्यावेळेस पहिली व्यक्ती भेटणारी ही दादा होती. तेव्हा तुमच्या दोघांमध्ये नक्की काय झालं होतं? आदल्या रात्री ज्यावेळेला मला भुजबळ साहेबांचा फोन आला की राजीनामा मागितला आहे आणि मी राजीनामा देण्याचं नक्की केलं, त्याला मी दादांना फोन केला. ते साताऱ्याला होते. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीचा प्रक्रिया संपून ते आले होते. कारण मला असं वाटतं त्यावेळेला पारचा वाढदिवस असेल की जयचा असेल, आणि मला एवढंच म्हणाले की रात्री मुलांचा वाढदिवस आहे ते करून 7 वाजता मी A10 बंगल्यावरती पोहोचतो. बरोबर 7 वाजता दादा बंगल्यावरती आले. त्याने सांगितलं, राजीनामा द्यायची घाई करू नको. मला जे बोलायचं आहे ते पक्षश्रेष्ठींची जरूर त्या ठिकाणी बोलीन. पण एक मोलाचा धीर त्यांनी दिला. कारण माझ्यावरती तो एक राजकीय आघात होता. त्यावेळेला घडलेल्या घटनांच्या मध्ये माझं स्वतःची काही कसूर नव्हती. पक्षाने जरूर आदेश दिला होता की शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष झाले पाहिजेत. पण सदस्यांची मानसिकता नव्हती. त्याच्यानंतर एक कमिटी नेमली गेली. पाचपुतेला प्रदेशाध्यक्ष होते, पिचड साहेब होते. त्या कमिटीने पक्षाचा एक अहवाल दिला. पण त्यावेळेला पहिला आधार मला दिला दादानी की नाही, हे सुनील काळजी करू नको. त्यानंतर माझा 2 वेळा शपथविधी झाला. एकदा तो झाला मध्ये, ज्याच्यातून सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं. आमचे सगळे आमदार बँगलोरला गेले. काही आमदार मातोश्री म्हणजे क्लब, तिथे काही आमदार ठेवले गेले होते. तो प्रसंग घडला माझ्यामुळे. कारण मला मंत्रिमंडळात काय येण्याचा आग्रह हा दादाने घेतला. दादांच्यामुळे मी त्याला दुसऱ्यांदा मंत्रिमंडळामध्ये आलो आणि शेतकरी कामगार पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यावेळेला जे नाट्य घडलं त्याच्यामध्ये मी केंद्रबिंदू होतो, पण माझ्या पाठीमागे ठामपणाने दादा उभे राहिले. त्यानंतर मी परत राजीनामा दिला. मग शिंदे साहेबांचं सरकार आलं, त्याला मला पुन्हा मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली. असा हा पहिल्या 5 वर्षातला प्रवास हा एक विलक्षण पद्धतीचा झाला. माझ्या जीवनात, राजकीय जीवनामध्ये अनेक चढ उतार होत गेले. त्याला भक्कमपणाचा साथ दादाने त्या ठिकाणी दिली.